राम राम. तुमचं संपूर्ण नाव सांगा एकदा. माझं नाव कौतिक प्रभाकर पिंपळे, राहणार पळसखेडा पिंपळे, तालुका भोकरदन, जिल्हा जालना. जालना. आता या ठिकाणी तुम्ही SRT पद्धतीने शेती केलेली आहे, बरोबर आहे? आता या ठिकाणी तर एवढा प्रचंड काळी कचरा हां पडलेला आहे. हां भरपूरच आहे. ही काय भानगड आहे? ही आम्ही गेल्या वर्षी SRT धारकाच्या शेतीला जाऊन भेट दिली हां आणि त्यांची सांगण्याची तळमळ, त्यांच्या वावरातलं पीक बिन चांगलं होतं हां आणि त्यानं सांगितलं की बाबा सेंद्रिय कार्बन जमिनीतला वाढतो. बरोबर. ह्या गोष्टी आम्हाला त्या पाटल्या, हां हां आम्हाला त्याचं पीक चांगलं वाटलं बर. SRT धारकाचं. म्हणून आम्ही न संकोचपणे ह्या वर्षी मी 3-4 एकर सारखी अशी काहीच न करता हां हां हे दसकट हे तसेच आहे. हो, समजा हे दसकट काडी आहे. कचरा हे तसंच ठेवून हां, हे हां. आता कुजत आले दसकट समजा. बरोबर आहे. हे तसं ठेवून तसं SRT आता पद्धतीने आपले लागवड केली. शेतकरी बांधव दरवर्षी नांगरणी करतात, रोटावेटर करतात आणि एवढा प्रचंड खर्च करून, प्रचंड रासायनिक खताचा भडीमार करून, फवारण्या करून त्यांची माल सुद्धा असे नाही. तर मग आणि तुमच्या जमिनीमध्ये आज पाहतो तर पूर्ण काडी कचरा आहे, सगळे दांडे आहे, सगळं जिकडं पहा तिकडं सगळं पूर्ण बायोमास आहे या ठिकाणी, बरोबर आहे का नाही? हां, हां. आणि तुमच्या कपाशीची क्वालिटी जर बघितली हां, तर एकच नंबर आहे, हां. आहे का नाही? तर हे कशाचं लक्षण आहे? हे लक्षण म्हणजे असं आहे की मी चिपळकर दादांचे हां 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 व्हिडिओ ऐकले. हां त्यानं सांगितलं की काडी कचरा जमिनीत ठेवला की बायोमास हे सेंद्रिय कार्बन वाढतं. बरोबर बरोबर. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हां 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 आणि बरसाळे काका, हां 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 चंद्रशेखर बरसाळे काकाचे व्हिडिओ पाहिले. बर. त्यानं असं काळजीपूर्वक त्यानं सांगितलं की बाबा अशाना काडी कचरा ठेवलं की सेंद्रिय कार्बन वाढतो. बरोबर सूक्ष्म जीवाणू या काडी कचऱ्यामुळे जमिनीतले मरत नाही, बरोबर हे बरोबर. जिवंत राहते हां आणि हां पीक हे चांगलं येतं. बरोबर आहे बरोबर. त्यांना त्यांच्या सांगण्यातून खूप तळमळीनं शेतकऱ्याला सांगितलं. हां हां ते आपण त्याची तळमळ पाहून, त्याची सांगण्याची तळमळ पाहून शेतकऱ्याकरता हां हां चांगले प्रयत्न पाहून हां. तर ते आपण ऐकलं आणि त्याच्या सांगण्याच्या हिशोबाने आपण हे असं केलं तर आपल्याला हा फायदाच वाटायला लागला ना आता. फायदा म्हणजे एक बघा ना तुम्ही, आज ज्यांच्या 4-4, 5-5 फवारण्या झाल्या असतील, ज्यांचे 4-4, 5-5, 2-2, 3-3 डोस झाले असतील खताचे, तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं खत दिलेलं नाही अजून. नाही आणि या ठिकाणी मागच्या मक्काचे औषध या ठिकाणी तसेच आहे, तसेच आहे का नाही? हो. आणि तुम्ही नांगरणी नाही, रोटावेटर नाही, कोणतंच काही न करता तुम्ही काहीच नाही. बिना खर्चिक नुसतं बियाणं आणलं आणि या ठिकाणी लागवड केलेली आहे. हो. तर इतकं सुंदर तुमचं पीक आहे तर खरोखरच वाखण्याजोगं आहे. आणि इथं आमची मक्का काढलेली होती तर मक्काचं 5 टन ते आम्ही इथंच पांगून दिलं असं. आता तुम्ही हे जे पूर्ण मक्काचं जे पाचट आहे, भूस आहे, याची पूर्ण गादी ही तुम्ही आपल्या कपाशीला केलेली आहे. हा. आणि या गादीचा फायदा आपल्याला हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे आपलं पीक एकदम एवढ्या ताणामध्ये, एवढ्या याच्यामध्ये जबरदस्त आहे. आणि पूर्ण काडी कचरा दादांच्या शेतामध्ये तसाच पडू नये. आणि आपले शेतकरी बांधव पूर्ण वावरं स्वच्छ करतात, आहे का नाही? काडी कचरा वेचून घेतात. हिवाळी मक्काचा चारा पुरा याच्यातच हे काय पूर्ण शेतातील कडबा असेल, कडबाचे लेंडुरा असतील, या ठिकाणी बघा शेतकरी मित्रांनो, पूर्ण हे शेतामध्ये असं बायोमास या ठिकाणी पडलेला आहे. आणि या बायोमासामुळं आपल्या जमिनीची सुपीकता वाढलेली आहे. आणि या ठिकाणी बघा कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत अजून दिलेलं नसताना सुद्धा फवारणी सुद्धा थोडं टाकलं खत, थोडं टाकलेलं का? बरं टाकलं सुपर फायदा. तर इतकं जबरदस्त हे दादांचं कपाशी पीक या ठिकाणी डौलानं उभं आहे. आणि आपण जे पारंपरिकमध्ये जे शेतकऱ्यांनी कपाशी केलेले आहे तर त्या कपाशांवर वाढ होऊन नाही लागलेली, बरोबर आणि पिवळ्या पडलेल्या आहे. आता या ठिकाणी गावचे आदर्श सरपंच माननीय गणेशरावजी बापू पिंपळे हे या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण दादांना विचारू की दादा तुमचं या कपाशीबद्दल काय मत आहे?
ह्या कपाशीबद्दल मत म्हणजे मीच त्याला सांगितलं हा की बा आपण मागच्या वर्षी 1-2 शेतकऱ्याला मका लावली होती बर कचव्यामध्ये. हा तर मी बी स्वतः कचव्यामध्ये मका लावली ना, हा माझा तो मित्रच आहे. हा आणि आम्ही दोघांना मिळून दोघांना बी 4-4 एकर हे असं हा हा बायमास मध्ये हा हा आणि शून्य मशागतीवर कापूस लावला. आणि दोघांचा बी कापूस हा जवळजवळ 15-20 दिवस लोक त्याला नुसते हसत होते. हा का म्हणून ते नुसतंच कचरा दिसत होत त्याच्यात असं का आणि गवत दिसत होतं मोठं. बर पण आज सगळे लोक गाड्या थांबून हा 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 पाहू राहिले की बा कापूस कवताचा चांगला आहे बा. हो रे आता आणि नाही तर मग काय म्हणायचे, हम्म आई बाबा त्या सरपंचाचं कुठं ऐकतो, त्या बापूचं कुठं ऐकतो का, वाटोळं करून घेतो का. हा हा तुम्हाला लोक नाव हा, ठेवत पण होते. आज उभे करून गाडी उभे करून बघू लागेल त्याला. अच्छा अच्छा खरोखरच SRT तंत्र हे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचं आहे. आदरणीय कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर भटसावळे दादा यांनी हे तंत्र विकसित केलेलं आहे. प्रताप काका चिपळूणकर यांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की तन देई धन आहे का नाही. शेतकरी लोक पहिलं काय करतात, तणाला खूप घाबरतात की निंदणीवर निंदणी खुरपणीवर खुरपणी चालूच ठेवतात. कोळप पाळ्यात 8-8 10-10 दिवसाला आणि वावर असे एकदम साफ सुथरे ठेवतात. बरोबर आहे की नाही. पण या ठिकाणी आता तुमच्या शेतीत बघा पूर्ण लेंडुरक तसेच आहे, मक्काचा कडबा तसाच आहे, मक्काचं भूस पण तसंच आहे. आणि एवढं हे असून सुद्धा तुमच्या कपाशीची क्वालिटी एकच नंबर आहे. आता मुद्दा एक आहे, हा ही कापूस 15 जूनचा आहे बर आणि आता याची वाढ जवळपास 1.5 फूट झाली हो 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 आणि याला अजून 1.5 महिना झाला नाही. हा 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 आणि शासकीय दृष्ट्या काय आहे, एका महिन्यात 1 फूट वाढ व्हा, 1.5 हा महिन्यात 1.5 फूट आणि 2 महिन्यात 2 फूट. हा हा तर ते त्या हिशोबाने चालू आहे. हा हा आणि याला रासायनिक खत हे हम्म. 30-40% अच्छा अच्छा तुलनेमध्ये. तुमचं रासायनिक खताची बचत झाली, बियाणे आहे का नाही. आणि तुम्ही किती बी रासायनिक खत दिलं हा तर ही क्वालिटी त्याला येत नाही ना. नाही बरोबर आहे बरोबर. अशी एकदम ग्रीनरी आहे का नाही, हिरवेगारपणा येत नाही. आणि याच्यावर बघू शकतो ना आपण, हे बघा कुठेही मावा नाही, तुडतुडा नाही, फुलकिडा नाही, पांढरी माशी नाही. हे आपल्या जमिनीमध्ये जे आपलं जसं शेण खतावर जसं पीक असतं हा तसं हे आपल्या काडी कचऱ्यात पीक येतं. बरोबर आहे. आणि जसा एखादा पैलवान हा दूध पिऊन अंडे खाऊन जसा जोर काढतो हा. तसं आपलं या कचऱ्यात जोर काढून राहिले पीक. त्याच्यामुळे तंदुरुस्त पीक आहे आपलं, त्याला कोणताच रोग येत नाही त्याच्यावर. माती बलवान तर पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान, हे जे आपलं SRTचं ब्रीद वाक्य आहे, हे खरोखरच या ठिकाणी शेतकऱ्यांना आता काही शेतकरी दिसून येत आहे. आमच्या गावातले म्हणा का त्याचे पाहुणे म्हणा, हा ते हसत होतो काही करतो ना, अशा कुठं होत असतं का. तर मग त्या पाहुण्याला एवढीतून अशी सूचना आहे की तुम्ही इथं येऊन बघा. हा हा आणि गावकरी यायला बी जे त्याला हसत होते समजा, त्यानं बी येऊन पाहावं आणि खरोखर शहानिशा करा. त्याला चांगलं वाटलं त्यानं पण करा, बरोबर आहे. त्यानं करू नये असं नाही, पण त्यानं पाहावं, त्याचा अभ्यास करावं करावं. बरं दादा, याच्यात तुम्हाला आता बाया लागतात का मजुरीला, निंदाला, याला त्याला. काहीच नाही. आता ओढ लावून जर मोठा झाल्यावर तणनाशक मारून घेऊ. तुम्ही फक्त तुम्हाला इथं निंदायची गरज नाही, काहीच नाही. काही कोळपण्याची गरज नाही. बरोबर आहे. नाही. म्हणजे महिलांना तुमच्या किती फायदा झाला याच्यापासून, SRT पासून. महिलाला कामच हा महिलाला काम नाही, बायला काम नाही. त्याची महिला बांधलेली. त्याची लक्ष्मी हा दुसऱ्याच्या निंदाला गेले की बा आपल्याला तेलच्या साडीन जायचं आणि तेला आपल्याकडं हा औषध निंदाला आणायचं. असं का. नाही तर याच्या त्याच्या वावरामध्ये 7-7, 8-8 बाया दररोज होत्या. बरोबर. आणि तो परेशान बाजाराकडे जाऊन त्याची लक्ष्मी परेशान. बरं राहते हप्त्या का बहीण, राहते का बहीण. बरं हप्त्याला तुम्हाला एका हप्त्याला निंदणीचा खर्च किती येत होता तुम्हाला दरवर्षी. बराच येत होता. वार्षिक 40-50 हजार रुपये. वार्षिक तर 40-50 येत होता. बरोबर आहे का नाही. हा तर आता त्याच्यातून तुमची सुटका झाली का नाही त्या, सुटका झाली. आहे का नाही. सुटका झाली. आहे मग आता हे तंत्र शेतकऱ्यांच्या साठी फायद्याचं आहे की तोट्याचं आहे, फायद्याचंच आहे. आहे का नाही. फायद्याचं आहे. फायद्याचं आहे. हा पण शेतकऱ्यांना त्याला दम धरून त्याच्याकडं अभ्यास करून केलं पाहिजे. हा नाही तर आमच्या गावात आता 115 शेतकरी आहे. बर
पण ते इथलं सगळं वाढलं का आम्हाला फोन करते ते म्हणते गवत होत राहिलं गवत धुक धुक करते ते. हा हा पण हा आम्ही कसे आम्ही बस झालो दोघं, हा हा आम्हाला माहित झालं या गावताना काही होत नाही, हा हा त्याच्यामुळे आम्ही काही घाई बघत नाही. बरोबर आहे आणि मग बरोबर. आम्ही त्याला म्हणतो बाबा तुम्ही आमच्या वावरात येऊन पहा, हा 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 एवढ्या तेवढ्या गावताला घाय बघू नका, फक्त नियंत्रण ठेवा. बरोबर आहे. आपण तणाला न घाबरता, आहे का नाही, घाबरण्याची गरजच नाही ना. आपल्याकडे आता रामबाण उपाय आहे, बरोबर आहे का नाही, तणनाशकाचा. आता या ठिकाणी बघू शकता आपण, या कपाशीच्या वर पण या तणाची हाईट झालेली आहे की नाही. इथं बघू आता शकता आपण याला केवढा काय करायचं समजा एखाद्या वेळेस आपल्याला बरं. हा राऊंड अप आणि ते हे घ्यायचं गोल, याला, हा तर याला असं द्यायचं आणि याला हाणायचं नाही याच्यावर. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हे जे मोठं तण झालेलं आहे याच्या मुंडक्यावर पाय द्यायचा तणाच्या, त्याला खाली दाबायचं, मुंडक्यावर त्याच्या काम बुडात पाय बुडा द्यायचा, बुडातच ना मग. हा आणि असं बुडात पाय देऊन मुंडक्यावर हाणायचं. मुंडक्यावर आपल्याला ते औषधी हे करायची, बरोबर आहे. आणि अशा प्रकारे आहे का नाही, म्हणजे आपल्या झाडावर ते तणनाशक उडणार नाही. आणि याचा शेतकरी बंधूंना हे लक्षात घ्या, जे SRT धारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतीमध्ये जर अशा प्रकारचं तण वाढलेलं असेल प्रचंड, तर बापू दाखवतात. आणि मला हा. असं म्हणायचंय की बा आता हे जे हे झाड आहे, हा आता हे जर हे वाळलं आणि हे जर सरड हा हा तर हे किती गांडोळाला खाते, एक गांडोळाला हे जो महिना 2 महिने फुगत नाही, हा बरोबर बरोबर. आणि याच्यापासून हे 2 झाडाचं खत बनतं याचं. हा 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 आणि आपण जे समजा हे तागापासून खत बनवतो हा हा त्यांच्यापासून आपलं ऑटोमॅटिक यायला काही करायचं काम नाही. इथं आपल्याला ना हिरवळीचं खत पेरायची गरज आहे का नाही, त्यांच्या आणायची ना गरज त्यांच्या पेरायची गरज आहे, ना ते दुसरं काय म्हणतात त्याला ताग नाही. हा. ताग पेरायची सुद्धा आपल्याला गरज नाही, आहे की नाही. आपलं हेच हिरवळीचं खत आहे, आपलं हे जे तण येते, आहे की नाही. आपल्याला एकच ताकद व्हायची, थोडं काजू खोबरं खायचं आणि पाठीवर हे घ्यायचे पंप. पंप आणि मस्त आणायचं बर बर. हळू 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 असं. प्रताप काका चिपळूणकर हे जे सांगतात की आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त बायोमास दिला पाहिजेत, आहे का नाही, तर त्या उक्तीप्रमाणे आपण आता आपल्या शेतीमध्ये पूर्ण बायोमास या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यामुळं आपलं हे पीक जे आहे एकदम जोमदारपणे वाढलेलं आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की शेतीवर जो अतिरिक्त खर्च करू लागलो आपण, जे जमिनीवर नांगरणीचे रोटेटरचे जे अत्याचार करू लागलेलो आहेत, तर हे शेतकऱ्यांनी थांबवायला पाहिजेत. आणि आपल्या भूमातेला आपल्या याच्यापासून वाचवलं पाहिजे. रासायनिक खत असेल, हे जमिनीवरचे जे अत्याचार आहे का नाही. तर या संदर्भात आणखी तुम्हाला काही सांगायला वाटतं काय दादा? मला हे सांगायचं आहे की बाबा आमच्या गावात जे शेतकरी किंवा आजूबाजू नाही, आता आमच्या पिंपळगाव झाला असं 12 पिंपळगाव या ठिकाणी शेतकरी झाले आणि ते थोडं गवत झालं की काय बघते त्याला मी व्हिडिओद्वारे अशी सूचना करतो की तुम्ही त्याला घाबरू नका, थोडा वेळ काढा आणि ह्या शेतीला भेट द्या आणि गावताचं जाणून घ्या, गावताना काही होत नाही म्हणून. हो, आणि गावता पण गावताचं फायदाच पीक मिळतो ना आपल्याला. त्या इथं ते दोघीपणा आहे हा आणि जे त्याला ते घाबरट होते ते गवत पाहून, हा हा तर त्याला ते वाढणार नाही, त्याला सूचना आहे की त्याने इथे येऊन बघावं. हा धन्यवाद दादा, तुम्ही खूप मोलाची माहिती दिली. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी 8007155044 या नंबरवर संपर्क साधावा, ही नम्र विनंती. दादा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचाही मी खूप आभारी आहे. धन्यवाद.